मिलिंदजी आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. मिलिंदजी, आपल्यासोबत इथे रेश्मा, जसे जसे निकाल यायला लागलेत आणि भाजपचे उमेदवार जसे जसे विजयी होण्याच्या घोषणा येत आहेत तसे तसे लोकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी इथे वाढत चाललेली आहे. मगाशी जसं आपण म्हणत होतो की प्रभाग रचनेमध्ये पॅनल अनेक ठिकाणी भाजपचं आलंय, मात्र तरी काही ठिकाणी असं झालं की फक्त शेकापचाच उमेदवार आपल्याला विजयी होताना दिसतोय. काय नेमकं असावं का काही पडद्याच्या मागे राजकारण्यांनीच काही सेटिंग केलेलं असावं? असं काही नाहीये त्याच्यामध्ये. प्रभाग आपले माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर यांच्या पत्नींचा एका प्रभागामध्ये पराभव झालेला आहे. त्या ठिकाणी भाजपचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. कदाचित क्रॉस शूटिंग होऊन त्यांचा पराभव झाला असेल असं असू शकतं. शेकाप कशामुळे प्रामुख्याने इथे कमी पडलं? म्हणजे ते त्यांची इथे सत्ता असताना केलेली कामं त्यांनी लोकांपर्यंत पोहोचली नाहीत का लोकांना असं आता वाटत नाही की शेकाप आता पर्याय आहे? पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जी विकासाची कामं केलेली आहेत आणि नागरिकांचा त्यांना वाढता पाठिंबा आणि एकंदरीत त्यांनी प्रचार प्रणाली जी वापरलेली आहे, हायटेक प्रचार प्रणाली आहे, त्याच्यामुळे त्यांना यश मिळालेलं आहे. विकास कामांचा जोर आहे, आणखी कामं आहेत आणि मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, प्रचार यंत्रणा, वेगवेगळ्या भागातून आलेले राज्यातून मंत्री, महापौर, अशाच एक प्रचार यंत्रणा त्यांनी जी राबवली, त्याच्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे. निश्चितच आहे. निवडणुकांच्या वेळेला इथला खारघरचा जो टोल नाका आहे तर तो बंद होणं हा कळीचा मुद्दा झालेला होता. त्याच आश्वासनावर प्रशांत ठाकूर हे भाजपात आले होते आणि आमदार झाले. नंतर तो टोल रद्द झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीर सभेत याचा आवर्जून उल्लेख केला होता की आम्ही करून दाखवलं. तर त्याचा काही ना काहीतरी परिणाम असेल असं वाटतं? निश्चितच आहे त्याच्यामध्ये आणि त्याचे ते यशस्वी झालेले आहे. आज पूर्णपणे तो टोल बंद झालेला आहे. त्यांनी पनवेलकरांचे आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. हा किती मोठा त्याग आहे आणि त्याच्यातून ते यशस्वी झालेले. मुख्यमंत्र्यांनी त्याची परिपूर्तता केलेली आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. किंवा रेश्मा, आत्ताचं तरी वातावरण असं आहे, जे विश्लेषक आहेत त्यांनाही असं वाटतं की 2.5 वर्षाच्या कालामध्ये प्रशांत ठाकूर यांनी जी आश्वासनं दिली होती त्याच्यात प्रामुख्याने टोलचा विषय आहे. त्याच्यानंतर इथला जो उड्डाण पूल आहे मुख्य रस्त्यावरचा, तर तो उड्डाण पूल बांधून पूर्ण झाला, तो आता पूर्ण क्षमतेनं वापरलाही जातो. या 2च्या बरोबरच इथे जे पहिले आयुक्त आले होते त्या पहिल्या आयुक्तांनी इथे मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरण आणि अन्य कामं सुरू केली. त्याच्याकरता लोकांना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतलं. साधारणपणे ग्रामीण भाग आता झपाट्यानं बदलतोय, शहरी होतोय आणि शहरी भागातल्या लोकांच्या 2 मुख्य गरजा असतात. एक म्हणजे मोठे रस्ते, पाणी, कारण सकाळीच हे लोक सगळे नोकरी धंद्यांना मुंबईत जातात आणि संध्याकाळी परत आपापल्या घरी येतात. आणि त्याच्यानंतर काही मनोरंजनाची केंद्र, बाग, बगीचा आणि अन्य. तर ह्या गोष्टींवर प्रशांत ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात सुरुवातीला काम केलं. शहरी भाग जो पनवेल महानगरपालिकेत सहभागी झाला तर त्याचाही काही ना काही प्रमाणात फायदा निश्चितपणे प्रशांत ठाकूर आणि भाजपला झालेला आपल्याला आत्ता तरी म्हणता येईल.